दिवापूर्व विकास म्हात्रे गेट परिसरातील मातोश्री नगर येथील प्राथमिक आरोग्य वर्दींनी केंद्रात आज सकाळी मोठा गोंधळ उडालाय। गर्भवती महिलांची तपासणीचा दिवस असताना सकाळी 9 वाजल्यापासूनच विजेचा पुरवठा खंडित झाला। दुपारी उशिरापर्यंत वीज आली नाही, त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागलाय। आठवड्यातून केवळ एकदाच येणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी अंधारातच गर्भवती महिलांची तपासणी केली। त्यावेळी कर्मचाऱ्यांना मोबाईलच्या प्रकाशात फॉर्म भरण्याची वेळ आली। महिलांनी या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली। आरोग्य केंद्रात बसण्याची पुरेशी सोय नसल्याने काही गर्भवती महिलांना जमिनीवरच बसावं लागलंय, तर विजेअभावी पंखे बंद असल्याने गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती। केंद्रातील इन्व्हर्टरची सोय देखील अपुरी आहे। 8 गाड्यांपैकी केवळ 1 गाड्यातच इन्व्हर्टर जोडलेलं असून उर्वरित गाड्यात अंधारातच काम सुरू होतं। या सगळ्या गोंधळामुळे रुग्णासह कर्मचारी हैराण झाले। या परिस्थितीची माहिती मिळताच मनसेचे सचिव प्रशांत गावडे यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन डॉक्टरांना धारेवर धरले आणि तातडीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की शहर वाढत असताना आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष का केलं जातं। यावेळी दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग सचिव परेश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, शाखा अध्यक्ष सागर निकम, महिला शाखा अध्यक्ष अंकिता कदम आणि उपशाखा अध्यक्ष जितेंद्र गुरव उपस्थित होते।